शिरपूर तालुक्यातील जोयदा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य व्यवसायाविरोधात मोठी धडक कारवाई करत तब्बल 67,77,250 किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त केलाय। या कारवाईमुळे अवैध मद्य व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी 2 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दोन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सह-आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त UR वर्मा तसेच अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। जवान हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 21 जून 2026 रोजी जोयदा येथील एका गोदामावर छापा टाकण्यात आला। कारवाई दरम्यान सुमारे 39,520 लिटर मद्यार्क आणि ब्लेंड जप्त करण्यात आले। तसंच दमन राज्यात विक्रीसाठी असलेल्या इम्पेरियल ब्लू आणि मॅकडॉवल्स नंबर 1 या ब्रँडच्या 6,480 सीलबंद दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्यात। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 67,077 लाख इतकी असल्याचं विभागानं स्पष्ट केलंय। या प्रकरणी गोदाम मालक ताराचंद साईसिंग पावरा आणि मद्यसाठ्याचा मालक प्रवीण भालचंद्र वाणी उर्फ दादा वाणी याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र दोघेही आरोपी फरार असून त्यांचा शोध सध्या सुरू आहे। ही कारवाई निरीक्षक BV हिप्परगेकर, दुय्यम निरीक्षक संतोष निकम, DG गवळी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि शिरपूर तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे। पुढील तपास निरीक्षक BV हिप्परगेकर हे अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी अजय भरसट, शिरपूर।